शिवसेना वॉर्ड क्रमांक 127च्या अधिकृत उमेदवार शिवसेनेच्या स्वरूपा सुरेश पाटील यांच्या प्रचाराकरिता युवासेना प्रमुख शिवसेनेचे नेते सन्माननीय आदित्य ठाकरे या ठिकाणी उपस्थित होते. शिवसेना प्रमुख सन्माननीय आदित्य ठाकरे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. शिवसेना शाखा आदित्य साहेब जय महाराष्ट्र. अशी 15 तारखेला तुला मतं पाहिजे आणि एक नगरसेवक पाहिजे. माझ्यासोबत भाऊजी आलेले आहेत. भाऊजींचं स्वागत करून आपण त्यांच्यावर पुढे टाकायचं. स्वरूपा पाटील असायलाच पाहिजे. सुरेशजी मला वाटत नाही प्रचाराची गरज आहे. शब्द ऐकून ते जरी असलं तरी मला तो प्रचार हा गरजेचा आहे. सगळीकडे आपल्याला जाणं गरजेचं आहे. घरोघरी जाणं गरजेचं आहे. 3 राऊंड झाले. मतमोजणीच्या वेळी पण एवढेच फटाफट राऊंड झालं पाहिजे. आताच मी इथे मंदिरात होतो तेव्हा मला ताईंनी सांगितलं इकडच्या SRचं बघा सुरेशजी आपल्याला लगेच निवडणूक झाल्या या सगळ्या मंडळीला आणा. तुम्ही सांगितलं NCLT मध्ये, पण NCLT मध्ये जरी असलं तरी आपण SRM मधून आणि शासनाकडून काय करू शकू याचा आपण विचार करू. महापालिका आपली आल्यानंतर महापालिकेतून काय करू शकतो का याचा देखील आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. पण एक निश्चितपणे सगळीकडे हेच वातावरण दिसत आहे. घरोघरी जिथे मी जात आहे अनेक ठिकाणी अशा शाखा भेटी होत आहेत. कारण सभेंना तर वेळ नाही आपल्याला. 10 दिवस पेक्षा तर कमी राहिलेले आहेत. मला 5 दिवस आहेत आणि या 5 दिवसात देखील आपल्याला उमेदवारांना घरोघरी न्यायचं. हे करत असताना मी फक्त आपल्याला एवढंच विचारायला आलोय की तुम्हाला मतदानाचा दिवस सगळ्यांना माहिती आहे का? काय आहे? मार्च 14 तारखेला मकर संक्रांत आहे. सुट्टीवर किती लोक चाललेत? कोणी नाही ना. कारण ही निवडणूक सगळ्यात महत्वाची निवडणूक आहे. आपल्या मुंबईच्या अस्तित्वाची निवडणूक आहे. आपल्या मुंबईच्या अस्मितेची निवडणूक आहे. आणि इतर जरी महत्वाचे विषय मोठे विषय हवेतले विषय जरी नाही घेतले तरी आपण गेल्या 3 वर्षात मुंबईचे जे हाल या भाजपाने करून ठेवले, जे आपल्याला लुटून ठेवलेले आहे ते आपण पाहत आहोत. एका बाजूला 1997 ते 2022चा काळ आहे. मुंबईने आपल्यावर विश्वास ठेवला आणि तो विश्वास, जी वचनं आपण दिली होती ती पूर्ण करायचा आपण पूर्ण प्रयत्न केला आणि जी वचनं आपण पूर्ण केली ती आपण होर्डिंगवर सगळीकडे दाखवत आहोत. आपल्यामध्ये त्यांच्यामध्ये फरक हाच आहे, त्यांचा जाहीरनामा असतो. ते फक्त जाहीर करतात अच्छे दिन आएंगे, 22ला सगळ्यांना घर मिळणार, सगळ्या घरांमध्ये जल येणार, हे सगळं झालं. पण आपण वचनपूर्ती करतो. कारण आपण एकच मानतो, रघुकुल रीत सदा चली आहे, प्राण जाय पर. आपण वचन पूर्ण करणारी लोक. आपण पाहिलं असेल कोस्टल रोड पासून मोकळी मैदानं असतील, BDD चाळीचा पुनर्विकास असेल, अशी कितीतरी वचनं जी आपण दिली होती ती पूर्ण करून दाखवली होती. आणि आज आपण पाहतोय आपल्या वचननाम्यामधून पण आणि आपण होर्डिंग्सवर भाजपाकडून फक्त 2 चेहरे त्यांच्या होर्डिंगवर दिसत आहेत, प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री. त्यांचं योगदान काय महाराष्ट्राला? त्यांचं योगदान काय मुंबईला? त्यांच्या कॉन्ट्रॅक्टरला खूप योगदान आहे, त्यांच्या बिल्डरांना खूप योगदान आहे. पण तुम्हाला मला काही फरक पडला आयुष्यात? गेले 3 वर्ष आपण पाहतोय वरपासून खालपर्यंत भाजपचं शासन आहे. प्रधानमंत्री त्यांचे, मुख्यमंत्री त्यांचे, आपले प्रशासक जे महानगरपालिकेचे जवळपास त्यांचेच आहेत. आणि हे सगळं केल्यानंतर मुंबईत मी तुम्हाला 2023 साली पण सांगत होतो, मी आता पण तुम्हाला सांगतोय, 2 जे रस्त्याचे घोटाळे झाले 6000 कोटीचे, रस्ते सुधारलेत? खड्डे बुजलेत? त्यांच्या खिशातले खड्डे बुजले, पण आपले खड्डे नाही बुजलेत रस्त्याचे.
फुटपाथ एक तरी चांगला झाले का? एक तरी वस्ती चांगली झाली का? आपल्या 25 वर्षाच्या काळात जसं आपण कचरा उचलायचो, 10,000 मेट्रिक टन कचरा प्रतिदिन आपण उचलायचो. आता ढिगारे पण एकदा दिसायला लागलेले आहेत. नाल्याची सफाई होत नाहीये. जिथे पाणी तुंबायचं नाही तिथे पाणी तुंबायला लागलेलं आहे. इथे बीएसटी किती लोक वापरतात? सगळेच वापरतात. आता तुम्ही मला सांगा, गेल्या 3 वर्षामध्ये भाडी तशीच राहिली की वाढली? तिप्पट झाले, तिप्पट. 60 रुपये झालेले. परवडते तुम्हाला? आणि ही भाडं वाढून तरी सेवा चांगली झाली का? किती किती वेटिंग आहे? बसमध्ये एसी चालू नाहीये. बस स्टॉपला किती वेळ थांबता तुम्ही? 1 तास. 1 तास. आणि आपल्या काळात आपण 3,337 बसेस तर होत्या, त्याच्यावर जास्ती आपण 10,000 इलेक्ट्रिक बस आणणार होतो. पण हे सगळं आपल्याला चित्र बदलायचं आहे. ही संधी आपल्याला आत्ता आहे. कदाचित भाजपा इथे येऊन सगळीकडे प्रचार करून जाईल. आणि जे एरवी करतं, जेव्हा भाजप निवडणूक हरायला येतं तेव्हा प्रचार कशावर करतं? पैसा तर आहेच. हिंदू मुस्लिम. जेव्हा जेव्हा भाजप तुमच्या घरी येईल आणि हिंदुत्वाबद्दल बोलेल ना, त्यांना आत या घरात, काही करू नका, आरती ओवाळा आणि त्यांना विचारायचं, तुम्ही हिंदुत्ववादी पक्ष असाल तर आज जी युती केलेली आहे. आणि म्हणून मी सगळीकडे जातो. मी जिथे हिंदू एरिया किंवा मुस्लिम एरियामध्ये दोघांनाही सांगतो सगळ्यांना की MIM आणि BJP ही A-team B-team आहे. देशभरात एकमेकांच्या विरुद्ध बोलतात, भांडण निर्माण करतात, दंगली निर्माण करतात. मरतो तो साधा कार्यकर्ता, मरतो सामान्य नागरिक खेचला जातो याच्यात. आणि दोघांच्या सीटा काढून दोघेही आनंदात राहतात. परत जर भाजपवाल्याने हिंदुत्वाचा शब्द काढला तर त्यांना घरी घ्या, काही करू नका, ओवाळा, आरती करा आणि त्यांना विचारा ज्या कारणामुळे तुम्ही आम्हाला बदनाम करत आहात, पालघर साधू हत्याकांड, पूर्ण त्याच्यात आपण त्या गावाला अटक केली होती, झाल्या पण त्याच्यातला प्राईम अक्युज्ड, प्रमुख आरोपी तुम्ही तुमच्या पक्षात का घेतलात? आणि मग आम्हाला हिंदुत्वाबद्दल सांगा. आणि हेच मी सांगतोय, इथे आपल्यामध्ये वाद निर्माण करतात. इथे जे आपल्या मुंबईमध्ये कधी जे वाद नव्हते, हिंदू मुस्लिम वाद नव्हते, जातीचे वाद नव्हते, कधी काही सामाजिक दुरी नव्हती, ती निर्माण करून भाजप आपल्यामधून मतं काढण्याचा प्रयत्न करणार. त्याला तुम्ही एकच सांगा, मुद्द्याचं बोला. 12 वर्ष प्रधानमंत्री कोणाचे आहेत? 12 वर्ष मुख्यमंत्री कोणाचे आहेत? हा, वरपासून खालपर्यंत शासन कोणाचं आहे? आणि मग हिंदू खत्री में कसं? मग भाजपचा उपयोग काय? त्याच्या आधी आपण बरे होतो. आणि म्हणून परत मी तर सांगतो, मुद्द्याचं बोला. आम्हाला गटर वॉटर मीटरचं सांगा, आम्हाला शहराला तुम्ही काय दिलं सांगा. जे शहरांचं मुंबई तुम्ही लुटताय ना, त्याच्याबद्दल बोला, मग पुढचं बोलण्याची हिंमत करा. पण छोटं कोणी बोलायचं, रेटून बोलायचं. काल मी मुख्यमंत्र्यांचं भाषण तसं ऐकू शकत नाही. खूप आवाज करतात, खूप आरडाओरडा करतात. 3 वेळेस पाणी पितो, 3 वेळेस. पण त्यांनी काल काय सांगितलं माहिती का? आता महापालिका जिंकल्यानंतर आम्ही बांगलादेशाला काढणार. हो, महापालिका जिंकल्यानंतर तुम्ही बांगलादेशाला काढणार. सरकार कसं चालवतंय तुम्हाला माहितीये का? महापौर आणि कोणाला शहरात ठेवायचं आणि नाही ठेवायचं याचा संबंध काय? हे जे काम आहे ते केंद्रातल्या रक्षा मंत्र्यांचं आहे, गृहमंत्र्यांचं आहे, तुमचं स्वतःचं गृहमंत्र्यांचं आहे. आणि जर तुम्ही 12 वर्ष सत्तेत बसवून सांगत असाल की बांगलादेशी आपल्या राज्यात घुसलेले आहेत, तुम्ही विचार करा भाजपचा कारभार किती मोठा फेलियर आहे. ही खोटी गोष्ट सगळी बोलण्याची यांची. पण आपण शिवसैनिक म्हणून जेव्हा घरोघरी जाऊ तेव्हा आपण सांगितलं पाहिजे की 5 वर्ष आम्ही जे केलं ते अभिमानाने सगळीकडे दाखवत आहोत. आम्ही कोस्टल रोड मुंबईचा केला, आम्ही सर्वात परवडणारे बस सेवा आम्ही मुंबईला दिली, आम्ही सगळ्यात चांगली बस सेवा मुंबईला दिली. शिक्षणामध्ये 1235 शाळांमध्ये 8 वेगळ्या भाषेमध्ये शिकणारे 3.25 लाख विद्यार्थी हे आमच्या शाळेमध्ये जातात, विनामूल्य जातात. तिथे डिजिटायझेशन आणलं, तिथे टॅक्स आणला. देशातली सर्वात चांगली आरोग्य सेवा ही आमच्या महानगरपालिकेतली आहे. आणि त्यांना पुढे जाऊन आता सांगा की अमित आणि आदित्य ठाकरेंनी शब्द दिलेला आहे की मुंबई महानगरपालिकेच्या ज्या एस्टेट प्रॉपर्टीज आहेत तिथे आपण आपल्या शासकीय कर्मचाऱ्यांसाठी, पोलीस कर्मचाऱ्यांसाठी, महानगरपालिका असेल, BST असेल, फायर ब्रिगेड असेल, गिरणी कामगार असेल, मराठी माणसासाठी परवडणारी घरं बिल्डरच्या घशात न घालता BMCच्या प्लॉट्सवर आपण बनवणार आहोत हे आपण सांगितलेलं आहे. हा शब्द आहे आपला. इथून पुढे निघत असताना तुम्हाला परत एकदा विचारतो, प्रेझेंटेशन पाहिलं सगळ्यांनी? सगळ्या गोष्टी त्यांना सांगणं गरजेचं आहे. कारण मशालीला मतदान करूनच आपल्याला पुन्हा एकदा परवडणाऱ्या BST मिळणार आहेत. आपण भाडेवाढ रद्द करून 5, 10, 15 आणि 20 मध्ये आपण भाडे आणणार आहोत. मशालीला मतदान करूनच आपण 10,000 इलेक्ट्रिक बस आणणार आहोत.
मशालीला मतदान करूनच पुढचे 5 वर्ष पाण्याचे दर आपण स्थिर ठेवणार आहोत. मशालीला मतदान करूनच घरकाम करणाऱ्या महिलांना आपण नोंदणीकृत करून सन्मान निधी म्हणून 1,500 रुपये आपण प्रत्येक महिन्याला देणार आहोत. मशालीला मतदान करूनच शाळांच्या पुढे जाऊन आपल्याला ज्युनियर कॉलेज मुंबई महानगरपालिकेचं सुरू करायचं आहे. मशालीला मतदान करूनच आपल्याला पुढे आपण पाहत आहोत की आपल्याला पेट डे केअर सेंटर, कॅन्सरचं हॉस्पिटल असेल, 5 अजून वैद्यकीय महाविद्यालय असेल, हे सगळं काही मुंबईला करायचं आहे. आणि म्हणून मी तुम्हाला एकदा सांगणार आहे, पुन्हा एकदा विचारणार आहे, जिथे इंजिन असेल तिथे इंजिन, जिथे तुतारी असेल तिथे तुतारी. पण कुठचे सगळ्या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आता तुम्ही सांगणार आहे पुढे जाऊन. आणि मग प्रत्येक जो मतदार आपला असेल किंवा नसेल त्याला 15 तारखेला प्रेमाने, एका मुंबईकर म्हणून अभिमानाने आणि अधिकाराने ज्या गोष्टी आपण सांगितल्या, जी वचनं आपण दिली ती सांगा त्याला. शपथ आपले आपण पूर्ण करू, शब्द आपले आपण पूर्ण करू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी. हर हर. हिंदुत्व सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा. अरे पाटील साहेब आगे बढ़ो. अरे साहेब आगे बढ़ो. उत्तम साहेब आगे बढ़ो. त्या ठिकाणी शिवसेना युवा नेते, युवासेना प्रमुख सन्माननीय आदित्य ठाकरे साहेब त्या ठिकाणी येऊन आपलं मार्गदर्शन केलं, आम्हाला संबंधित केलं. सगळ्यांना पडवतो प्रचारात लागा, बेलटूमध्ये लागा, मी सुद्धा पुढे पडतो. धन्यवाद साहेब. आपण या ठिकाणी येऊन